सलग 3 वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा चांगला पाऊस झाला आणि त्याचा सकारात्मक परिणाम आता बघायला मिळतोय, कारण आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे। पाहूयात ही नवी आकडेवारी। 2015 शेतकऱ्यांच्या आत्महत्या 3228, 2016 शेतकऱ्यांच्या आत्महत्या 2835। हे आकडे बघून काहीसं हायसं वाटेल, कारण गेल्या 10 वर्षात पहिल्यांदाच शेतकऱ्यानं गळफास दूर केलाय। एरवी आत्महत्येत नंबर 1 ला असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातही यंदा शेतकरी आत्महत्या 40% घटल्यात। सिंचनाच्या ज्या सुविधा आम्हाला उपलब्ध करून द्यायच्या आहेत, तर तो विषय अजूनही आमचा अपुरा आहे। तर मागेल त्याला शेततळं आणि सगळे सिंचन प्रकल्प पूर्ण केल्यानंतर व शेतकऱ्याला पर्यायी जोडधंदे दिल्यानंतर व शेतीमालाला बरोबर भाव दिल्यानंतर ग्रामीण व्यवस्थेत पैसा येणं सुरू होईल आणि शेतकरी आत्महत्या हा प्रश्न मूळपणे सुटेल असं मला वाटते। 3 वर्षांच्या सलग दुष्काळानंतर यंदा चांगला पाऊस झाला। खरीपाची पिकं हाताशी आली। भाज्या आणि कडधान्याच्या दरांमध्ये चढ उतार होत राहिले, त्याला शेतकऱ्यांनी मोठ्या धाडसानं तोंड दिलंय। अमरावती विभागातल्या 6 जिल्ह्यात नोव्हेंबरपर्यंत 1011 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं। औरंगाबादच्या विभागात नोव्हेंबरपर्यंत 985 शेतकऱ्यांनी जीव दिला। नाशिक विभागात 449, नागपूर विभागात 318, पुणे विभागात 72, तर कोकणात एकाही शेतकऱ्यानं आयुष्य संपवलं नाही। सरकारी आकडेवारी पाठीवर थाप जरी मारून घेणारी असली तरी ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी याबाबत शंका व्यक्त केलेली आहे। नुकसान भरपाईचा निधी कमी ठेवण्यासाठी महसूल खातं आत्महत्यांच्या आकडेवारीबाबत छेडछाड करू शकतं, त्यामुळे नॅशनल क्राईम ब्युरोच्या आकड्यांचीच वाट पाहावी लागेल। परंतु सध्या परिस्थिती पाहता त्यावरही किती विश्वास ठेवावा याबाबत त्यांनी शंकाच व्यक्त केली आहे। आत्महत्यांमध्ये घट झाल्याचं दिसताच सरकारनं लगेच आपल्या योजनांचा डंका पिटायला सुरुवात केली आहे। पण गेल्या वर्षभरात कुठल्याही कडधान्याला, भाजीपाल्याला म्हणावा तसा भाव मिळालेला नाही। शेतकऱ्यांसाठी कर्जपुरवठा सुरळीत झाला नाही, उलट नोटाबंदीनंतर शेतकऱ्यांचे हालच झाले। त्यामुळं फडणवीसांनी स्वतःची पाठ थोपटून घेण्याचं काहीच कारण नाहीये, इतकंच। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।